हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 12 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. रात्री 10 वाजून 30 मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 29 मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5 वाजून 42 मिनिटांनंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. रात्री 8 वाजून 6 मिनिटांनंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनंतर वनिज कर्णाला, तर रात्री 10 वाजून 30 मिनिटांनंतर इष्टिकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जरा शुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा या कारणासाठी आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती जाणून घेऊया. सध्या अस्तंगत झालेला बुध ग्रह हा 4 जुलैपासून अस्तंगत झालेला आहे. तर असा अस्तंगत आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला गोचरी ग्रहांच्या अनुसार नियमानुसार समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरी कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरांमध्ये पराभव नाम संसारे दक्षिणायनी वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासिक कृष्ण पक्ष भानुवासरे रोहिणी नक्षत्र वृत्ती योगी गरज करणे प्रदोष शुभतीतो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प मोह पात्र दुरित अक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माणाच्या थाळीत सोडून द्या. या मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 29 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिकेच्या विधीसाठी, संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आपल्याला कुठल्याही महत्त्वाच्या धार्मिक विधीसाठी जर मुहूर्त हवे असतील तर कृपया आपण या व्हिडिओ लिंकद्वारे ते पाहू शकता. आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्याला ते निवडायचे आहेत मित्रांनो. यासाठी माझा हा स्वतंत्र व्हिडिओ आहे. मुहूर्तासाठी शुभ मुहूर्त. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आलेले आहेत आजच्या दिवशी. तेव्हा जे शिवभक्त ज्या अं, प्रदोषचे किंवा शिवरात्रीचे आचरण करत असतील तर त्यांनी त्या नियमात राहून आचरण करायचे आणि आपली शिवभक्ती ही आपल्या शिवचरणी अर्पण करायचे मित्रांनो. यासाठी माझा हा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो, रात्री 10 वाजून 30 मिनिटांनंतर भद्रा योगाला सुरुवात होते. हा अशुभ योग आहे राहूच्या अंडर येणारा. त्यामुळे महत्वाचे कामे न करता, विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार नाही. त्रयोदशी श्राद्ध कर्म या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 10 वाजून 30 मिनिटांनंतर हजर
उपयोग आपल्याला घेता येत असेल तर अवश्य ठेवा. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आपण महत्त्वाची किंवा विशेष कामे या वेळेत न करता रेग्युलर जी कामे तीच करा, जेणेकरून आपल्याला आपल्या कामांमध्ये खोळंबा होणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभू महादेव.